नमस्कार, मी सूरज उगले. गेल्या 1 ते 2 दिवसापासून संबंध महाराष्ट्रभर अतिवृष्टीचा पाऊस चालू आहे. एकदम जोरदार पाऊस चालू आहे. तर आपण लागवड केलेली पिके अति पावसामुळे मर होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात. तुम्ही समजा टोमॅटो लावले असतील, कांदे लावले असतील, तुम्ही मिरची लावली असेल, ब्रोकोली लावली असेल, कोबी लावली असेल, फ्लॉवर लावले असेल, तर ही सतत होणाऱ्या पावसामुळे वावरात पाणी साचून जी मर होते, तर ही मर कंट्रोल आपण कशाप्रकारे करू शकतो, याच्याबद्दल आता हा व्हिडिओ आहे. बरोबर. तर हा कंट्रोल कसा करायचा? साधारणपणे एका एकरासाठी आपला हॅरियर प्लस जे घ्यायचंय, हॅरियर प्लस मध्ये काय कॅल्शियम पॉलिसल्फाईड हा नावाचा घटक आहे. एका एकरासाठी आपल्याला 1 लिटर हॅरियर प्लस वापरायचं आहे आणि डिस्कवर अल्ट्रा 1 किलो वापरायचं. यात सीविड आहे, खूप चांगल्या प्रकारचे रिपोर्ट आपण घेतले त्याचे. आता हे द्यायचं कसं? याचं कांदा पिकात जर तुम्ही तुडुंब भरून सारे कालपासून आता रात्रीपासून पाऊस चालू आहे, तुडुंब भरलेले सारे भरलेले असतील तर आपले हे स्प्रे मधून वापरायचे. टाकीला 500 ml हॅरियर प्लस घ्यायचं आणि डिस्कवर अल्ट्रा पण आपल्याला 500 ग्रॅम घ्यायचे. मिक्स करून टाकी बनवून वरच्यावर आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही जर टोमॅटो लावले असतील त्याला चूळ द्या. टोमॅटो किंवा तुमची शिमला असेल याला चूळ द्या. त्याच्यानंतर तुम्ही जर कोबी फ्लॉवर लावले असेल, तुमचं ड्रिप रेग्युलर आपलं ड्रिप आहे, तर 10 ते 15 मिनिटं ड्रिप चालू करून 200 लिटर पाण्यासाठी एवढ्या हे दोन मॉलिक्यूल वापरून जर आपण ड्रिपमधून सोडलंय, तर आपली मर 100% थांबते, म्हणजे थांबतेच. भाजीपाला पिकाबद्दल ज्या काही अडचणी असतील, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, शिमला किंवा तुमची ब्रोकोली, तर तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता. माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7588040690. धन्यवाद.